आज नाश्त्याला जावयांसाठी बुर्जी पावचा बेत केला होता. आजकाल तुम्ही व्हिडिओमध्ये रिॲक्ट करत नाही म्हणून विकीची अशी काहीशी रिॲक्शन होती. नाश्ता वगैरे करून आम्ही नागाव बीचला गेलो. सोबत क्रियांश आणि त्याची मम्मीसुद्धा होती. तिकडे गेल्यावर मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं. आम्ही सुद्धा छोटीशी पण आठवणीत राहील अशी राईड एन्जॉय केली. माझं बालपण जरी नागावमध्ये गेलं असलं ना तरी अशी राईड मी बीचवर फर्स्ट टाईम केली. आता नागाव बीचवर जर तुम्ही आलात ना तर इथे तुम्हाला भेळपुरी, शेवपुरी यातलं काहीही दिसणार नाही. इथे दिसेल तो हा रानमेवा आणि फ्रेश सुकी मच्छी. आम्ही सुद्धा मस्त कैरी आणि काल्या खट्ट्याचा आस्वाद घेतला आणि थेट घरी आलो. कारण विकीला पुन्हा नेरळला जायला निघायचं होतं. मला जितके दिवस राहायचं आहे तितके दिवस माहेरी राहायला मिळतं यासाठी मी देवाचे नाही तर माझ्या नवऱ्याचेच आभार मानेन. कारण इतका समजूतदार नवरा मिळायला सुद्धा खरंच नशीब लागतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाय.